हॅलो मंडळी, तर तुम्हाला सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। जरी तुम्ही दुसऱ्या दिवशी व्हिडिओ बघत असाल तरी तुम्हाला शुभेच्छा। तर काल ध्रुवी 2-3 घरी कन्यापूजनला गेली होती, म्हणून तिनं आज पण मला म्हणत होती, मम्मा माझी पूजा कर, देवी हो ना मी। आणि आता हे किती दिवस चालणार आहे काय माहित। आता तिचं सगळे काम आवरून मी डोकं धुले आणि मी जेव्हा पण डोकं धुते तर माझ्या डोळ्यामध्ये असं रक्त उतरल्यासारखं माझे डोळे लाल होते। काय प्रॉब्लेम आहे काय माहित। ह्यांनी घरी येणार आहे म्हणून 2 वाजले पण ह्यांचा काही पत्ताच नव्हता। म्हणून मग मी ध्रुवीला बच्चूला घेऊन झोपले। मग आम्ही 5 वाजताच उठलो। मग 5 वाजता उठल्यावर मी पहिले चाय करून पिली आणि अशीच बसले होते। तोपर्यंत भाऊ आला आणि भाऊ म्हणला चल तिकडे आपण जेवण करूया। मग तिकडे गेलो भाऊकडं आणि तिकडं जेवण वगैरे करून बसलो होतो आम्ही। तर तोपर्यंत त्यांनी कॉल केले की मी घरी येणार आहोत। मग आली वापस घरी येऊन पीठ वगैरे मळून घेतलं आणि खीर बनवली थोडीशी। त्यांनी येताना फुलं घेऊन आले होते तर त्यांनीच हार वगैरे बनवले। सगळं आवरून आम्हाला गाडीची पूजा करायला 11 वाजले होते, रात्रीचे 11। सगळे लोक झोपले होते आणि आता आम्हाला उजळलं होतं। मग जेवण वगैरे करायला आम्हाला 12च वाजले। जेवण करता करता बच्चू मांडीवर झोपला। बच्चू झोपते पण माझी सासू काही झोपत नाही। ध्रुवी मी जोपर्यंत झोपत नाही तोपर्यंत तिनं पण झोपतच नाही। हे काय करालीस मम्मा, ते काय करालीस मम्मा, हे असं झालं मम्मा, हे तसं झालं मम्मा, माझ्या महागच असते तिचं। दिवसभर केस आणला, बिलकुल म्हणजे कंगवा पण लावला नव्हता। तर म्हणून मग आता वेणी घालावं म्हणली थोडीशी, तर सकाळपर्यंत मग होऊन बसते झाडू पूर्ण केसांचा। ब्लॉग बनवल्यापासून असं वाटायला आयुष्यातला एक एक दिवस कमी होत चाललाय। तर असा होता माझा आजचा दिवस पोरींनो। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, बाय बाय।